जून महिन्याचा शेवट येत आला तरी नाशिकमध्ये अद्याप अपेक्षित पाऊस पडलेला नाही आहे. 3-4 दिवसांपूर्वी अगदी तास 2 तासासाठी जो काही पाऊस झाला त्यानंतर नाशिकमध्ये आज पावेतो पांढरे ढगच बघायला मिळत आहेत. पावसानं अजून उशीर केला तर नाशिककरांवरचं संकट जे आहे ते आणखी गडद होऊ शकतं. काय हॅलो चेक चेक हॅलो चेक 1 2 3 4 5 6 7 8 हॅलो चेक 1 2 3 4 हॅलो चेक हॅलो. जून महिन्याचा शेवट जवळ आला तरी नाशिकमध्ये मात्र अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही आहे. मान्सूनचा पाऊस नाशिकमध्ये 2-4 दिवसांपूर्वी तास 2 तास पडला, मात्र त्यानंतर नाशिकच्या वर सध्या पांढरे ढगच बघायला मिळत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये पावसानं ओढ दिली तर नाशिककरांवर जून महिन्याचा शेवट जवळ आला तरी नाशिकमध्ये अद्यापही मान्सून समाधानकारकरित्या दाखल झालेला नाही आहे. 3-4 दिवसांपूर्वी तास 2 तासासाठी जो काही पाऊस झाला त्यानंतर नाशिकमध्ये आजही पांढरे ढगच आकाशात बघायला मिळत आहेत. मी सध्या नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच्या पात्रात उभा आहे आणि या ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर पावसानं जर आणखी ओढ दिली तर नाशिककरांवर काय संकट ओढवू शकतं याचं हे चित्र आपल्याला या ठिकाणी कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. नाशिकचं हे गंगापूर धरण जे गेल्या वेळेला जवळपास 60% आत्तापर्यंत भरलेलं होतं ते आता फक्त 30% एवढंच शिल्लक आहे. याचा अर्थ नाशिकच्या गंगापूर धरणात फक्त 30% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. शहरामध्ये आजच्या मितीला एक वेळेसची पाणी कपात सुरू आहे आणि जर पावसानं आणखी ओढ दिली तर शहरात 2 वेळेसची पाणी कपात देखील करावी लागेल असं प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही छोटे मोठे 26 प्रकल्प आहेत त्यामध्ये देखील अवघे 20% एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. एकूणच काय तर नाशिकमध्ये मान्सून अद्यापही पूर्ण सक्रिय झालेला नाही आहे. जो काही पाऊस पडला तो अगदी तास 2 तासासाठी होता आणि त्यामुळे फक्त हुलकावणी मिळाली आहे. मात्र प्रत्यक्ष मान्सूनचा धुवाधार पाऊस जो आहे त्याची प्रतीक्षा आजही नाशिककरांना आहे. हवामान खातं हे अलर्ट देत आहे की पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये नाशिकमध्ये येलो अलर्ट असेल, पावसाचा जोर वाढेल. मात्र तसं झालं नाही तर दुर्दैवानं नाशिककरांवर पाणी कपातीचं एक मोठं संकट ओढवू शकतं. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता नाशिकमध्ये देखील मान्सूननं सक्रिय होऊन धुवाधार बरसावं अशीच सर्वसामान्य नाशिककरांची वरुण राजाकडे प्रार्थना असणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.